नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये बनवूया नूडल्स। इथे मी गॅसवर कढईमध्ये पाणी ठेवलं, त्याच्यात मीठ तेल घालून घ्यायचं, त्याच्यावर झाकण ठेवून त्याची एक उकळी काढून घ्यायची। पाण्याला उकळी आल्यावर ह्याच्यात घालायचे हे सगळे नूडल्स आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये। 4 ते 5 मिनिट मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचं, जास्त नाही शिजवायचं, नाहीतर हे चिकट होणार। 70 ते 80% इतकं शिजलं पाहिजे। तर इथं पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि साईडला थोडंसं काढून चेक करायचं। मी इथं साईडला थोडंसं काढून घेते आणि हे बघा, हे इझिली तुटते। आता हे आपलं शिजून रेडी आहे। तर आता गॅस बंद करायचा आणि ह्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं। नंतर ह्याच्यावर सगळीकडे थंड पाणी घालायचं, जेणेकरून त्याची कुकिंग प्रोसेस थांबते। आता पुढची प्रोसेस करू। तर इथं भाज्यामध्ये मी लसूण, कांदा, ढोबळी मिरची, गाजर, कांद्याची पात, त्याचं व्हाईट पोर्शन बारीक कट करून घेतलं। इथं कढईमध्ये तेल गरम केली। तेल गरम झालं की त्यात टाकायचं लसूण। लसूण लाल झालं की मग टाकायचं कांदा आणि कांद्याच्या पातीचा पांढरा भाग जे आपण बारीक कट करून घेतले। आता ह्याला व्यवस्थित तेलामध्ये परतायचं। मग घालायचं गाजर, शिमला मिरची, थोडंसं मीठ घालून झाकण ठेवून 2 मिनिटं शिजवून घ्यायचं। 2 मिनिटानंतर चेक करायचं भाज्या आपल्या शिजल्यात का। तर इथं मी अनेक मिनिट झाकण ठेवून भाजी शिजवून घेते आणि तुमच्याकडे पत्तागोबी असेल तर ते पण बारीक कट करून घाला। इथे माझ्याकडे नव्हतं म्हणून मी त्याला स्किप केलं। तर इथं भाज्या आपल्या शिजल्यात। आता ह्याच्यात सॉसेस घालू। इथं मी डार्क सोया सॉस, टमाटर केचप, शेजवान, 1 चमचा व्हिनेगर आणि 1/2 चमचा काळी मिरी पूड। आता ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं। मग लाल तिखट, मीठ घालायचं। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे जास्त किंवा कमी करू शकता, पण मीठ टाकताना लक्षात राहू द्या, आपण अगोदर नूडल्स शिजवताना आणि भाज्या शिजवताना थोडंसं मीठ घातलं होतं आणि सॉसेसमध्ये पण मीठ असतं। आता ह्याच्यात सगळे नूडल्स घालायचं आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि ही माझ्या मुलीची आवडती डिश आहे। आपल्या चॅनलची पहिलीच डिश आहे, म्हणून मी तिच्या आवडीच्या डिशने सुरुवात केली आणि हे खाल्ल्यानंतर ती खूप खुश झाली। ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये बघायला भेटेल। आणि हे नूडल्स खाताना त्याच्यामध्ये हलकंसं चिली फ्लेक्स घालायचं, त्याच्याने अजून छान चव येते नूडल्सला। आता सगळ्यात लास्टला कांद्याची पात घालून त्याला व्यवस्थित मिक्स करायचं। तर इथं तयार आहेत आपले नूडल्स। कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला तरी लाईक, फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।